पुण्यामध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला चोप दिलाय। शाई पुसण्यासाठी विशिष्ट केमिकल आणल्याचा दावा करण्यात आला। पुण्याच्या धायरी प्रभाग 34 मधील हा सगळा प्रकार आहे। तो समोरच्या महिलेच्या पोटाची शाई पुसतोय। आहे ते काढतो। बरं, शाही पासून परत हे मतदान करत होते का? काय करत? मतदान तक्रारही देत आहे। हे बघा, सदर प्रकरणाची व्हिडिओ बघा, व्हिडिओ बघून घ्या तुम्ही। पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे। बघा, हा मुलगा आहे, बीजेपीची टोपी घातलेली आहे, तो समोरच्या महिलेच्या पोटाची शाई पुसतोय। आहे ते काढतो। बरं, शाही पासून परत हे मतदान करत होते का? काय करत? मतदान तक्रारही देत आहे। कधी घडलंय, कुठं घडलंय, सगळं समजून घेऊया। आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, व्हिडिओ बघून घ्या तुम्ही। पूर्ण व्हिडिओ माझ्याकडे आहे। बघा, हा मुलगा आहे, बीजेपीची टोपी धायरीमध्ये हा सगळा प्रकार घडलेला आहे। एक विशिष्ट केमिकल आणलं गेलेलं होतं, त्याचे फोटो देखील आपल्याकडे आहेत। जे केमिकल बोटावर जी शाई लावली जाते ते पुसण्यासाठी वापरलं जाते, अशा पद्धतीचा दावा जो आहे तो केला जातोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या शाई पुसण्याच्या प्रकाराच्या संदर्भानं रुपाली चाकणकर यांनी जाब देखील विचारण्याचा प्रयत्न केलेला आहे। अशा पद्धतीचे मार्कर लावून जे शाई यापूर्वी आपण जर बघितलं असेल तर शाई बोटाला लावली जात होती, मात्र आता बोटाला शाई लावण्याच्या ठिकाणी काही ठिकाणी मार्कर वापरले जात आहेत आणि हे मार्करने जी शाई लावलेली आहे ते पुसण्यासाठी विशिष्ट केमिकल देखील वापरलं जात आहे आणि वेगवेगळ्या मतदान केंद्रांवरती असे प्रकार घडताना बघायला मिळत आहेत। त्या पक्षाच्या उमेदवारांचे जे कार्यकर्ते आहेत हे सगळं ते शोधून काढतायत आणि ज्या ठिकाणी अशा पद्धतीच्या घटना घडत आहेत तिथे संताप देखील व्यक्त केला जातो आहे आणि अर्थात आता यावरती काही ठोस कारवाई केली जाणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। विक्रांत, बरं, ज्ञानेश्वर जोडलेलेच रहा। आपण ही बातमी पाहतोय पुण्यामधून। शाई पुसण्यासाठी विशिष्ट केमिकल आणल्याचा दावा करत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी एकाला चोप दिलेला आहे। काही व्हिडिओ सुद्धा हे कार्यकर्ते दाखवत आहेत। व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा त्यांचं असं म्हणणं आहे, त्यांचा असा दावा आहे की या व्हिडिओमध्ये आपल्याला दिसतंय कशा प्रकारे त्या केमिकलच्या माध्यमातून हातावरची शाई पुसली जाते।